जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा सरकारी अपघाती विमा मिळावा, बिरसा फायटरची मागणी. पंतप्रधान, अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांना बिरसा फायटरचे निवेदन. राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम 2027 करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपये सरकारी अपघात विमा मिळावा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले असून हे निवेदन ईमेलद्वारेही सुशीलकुमार पावरा यांनी पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे की भारताचा राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम हा देशातील सर्वात मोठा प्रशासकीय आणि सांख्यिकीय उपक्रम आहे. जनगणना 2027 ही भारताची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी डिजिटल जनगणना आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, विविध विभागातील अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मुख्याध्यापक इत्यादी सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असून देशात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान घरोघरी जाऊन घरांची मोजणी कर्मचारी करत आहेत. महाराष्ट्रात हे काम 16 मे ते 14 जून या कालावधीत सुरू राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी महिन्यात थेट लोकसंख्या आणि त्याची सामाजिक आर्थिक माहिती संकलित केली जाणार आहे. देशातील शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि कल्याणकारी योजनांचे योग्य नियोजन करण्यासाठी जनगणनेची आकडेवारी पाया मानली जाते. जनगणनेच्या आकडेवारीवरूनच देशातील विविध क्षेत्रासाठी आणि राज्यासाठी निधीचे वाटप केले जाते. मतदारसंघाची पुनर्रचना आणि राजकीय प्रतिनिधित्व जनगणनेवरूनच अवलंबून असते. जनगणना हा देशाचा विकासाचा मुख्य पाया असल्याने नागरिकांनी या प्रक्रियेत अचूक माहिती देऊन सहकार्य करणे बंधनकारक आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. जनगणनेचे राष्ट्रीय काम करत असताना अनेक कर्मचाऱ्यांचे अपघात होत असून काही कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. म्हणून जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी अपघात विमा असणे अत्यावश्यक आहे, की अपघातामुळे मृत्यू, कायमचे किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास आर्थिक मदत प्रदान करेल. कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि उपचारांच्या खर्चासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला आर्थिक नुकसान भरपाई मिळेल किंवा अपघातात कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास किंवा कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व आल्यास हॉस्पिटलचा खर्च अपघात विम्यातून कव्हर करण्यात मदत होईल. अपघाती मृत्यू किंवा अपघाताची वेळी होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून कर्मचाऱ्याला किंवा कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा सरकारी अपघाती विमा अतिशय महत्त्वाचा ठरेल. म्हणून राष्ट्रीय जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपये सरकारी अपघात विमा मिळावा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून सरकारकडे करण्यात आली आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम 2027 करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी अपघात विमा मिळावा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे. भारताची ही राष्ट्रीय जनगणना हा कार्यक्रम देशातील सर्वात मोठा प्रशासकीय व सांख्यिकी उपक्रम आहे. राष्ट्रीय जनगणना 2027 ही देशातील 16वी आणि स्वातंत्र्यानंतर 8वी डिजिटल जनगणना आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, विविध क्षेत्रातील अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक इत्यादी अनेक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे कर्मचारी घरोघरी जाऊन घराची मोजणी करत आहेत. अर्थात आता या जनगणनेचा पहिला टप्पा सुरू आहे. दुसरा टप्पा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होईल. इथं लोकसंख्या गणली जाईल. या जनगणनेच्या आकडेवारीवरून देशातील आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि लोककल्याणकारी योजनांचं नियोजन केलं जातं आणि या जनगणनेच्या आकडेवारीवरूनच मतदारांची पुनर्रचना आणि राजकीय प्रतिनिधित्व ठरत असतं. हे एक प्रकारचं राष्ट्रीय
काम आहे आणि हे काम करत असताना अनेक ठिकाणी हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अपघात होत असून काहींचे अपघाती मृत्यू झालेले आहेत. म्हणून ज्यांचा अपघात होत आहे त्या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमधला खर्च या विम्यातून कव्हर होईल आणि समजा एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला तर त्या अपघात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत होण्यास या विम्याची मदत होईल. आर्थिक नुकसान भरपाई त्याच्यातून मिळेल. म्हणून जे राष्ट्रीय जनगणना करत आहेत त्या कर्मचाऱ्यांना भारत सरकारने सरकारी अपघाती विमा मंजूर करावा, त्यांना मिळावा अशा पद्धतीची मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे सरकारकडे केलेली आहे. जय हिंद, जय भारत.